Good morning, student. Today we are seeing class 10 science chapter number 10 cell and cell organelle. हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. 8वीचा सायन्स सेल अँड सेल ऑर्गनेल. सगळ्यात प्रथम व्हॉट इज मीन बाय सेल. सेल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल, smallest structural and functional unit of life or living organism. जी सेल आहे ती स्मॉलेस्ट आहे. स्ट्रक्चर म्हणजे त्याच्या बॉडीचा तो एक पार्ट आहे आणि फंक्शनल म्हणजे त्याचे काम करण्याचं युनिट आहे कोणाचं, लाईफचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्याला सेल बोलायचंय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सेल इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर या चॅप्टर मध्ये तुम्हाला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असे दोन टाईप या ठिकाणी बघायला भेटतील. प्लांट सेल and animal cell. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोघांमध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिफरन्स जो आहे तो स्टडी करायचा आहे. तर पहिल्यांदा प्लांट सेल आपण बघणार आहोत. प्लांट सेल सगळ्यात महत्त्वाचं इट इज फाउंड इन प्लांट सेल कोणामध्ये, प्लांट मध्येच आहे. तुम्ही शेजारी डायग्राम मध्ये बघू शकता कशा पद्धतीने प्लांट सेल दाखवले. तर सेकंड आहे प्लांट सेलला इट हॅव्हिंग सेल वॉल. तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता की प्लांट सेलला ही जी डार्क बाउंड्री दाखवली त्याला प्लांट सेल वॉल बोलायचे. सेल वॉल म्हणजे प्लांट सेल मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. प्लांट सेल मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो पॉइंट आहे त्या प्लांट सेल मध्ये तुम्ही बघू शकता तिथं न्यूक्लियस इज प्रेझेंट. ईच अँड एव्हरी सेल म्हणजे प्रत्येक सेल मध्ये, मग ती प्लांट सेल असो किंवा ॲनिमल सेल असो, त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट आहे. प्लांट सेल मध्ये आणखीन काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की प्लांट जे ते हिरव्या कलरचे, कारण का त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. प्लांट सेल इट हॅव्हिंग क्लोरोफिल पिगमेंट्स. जे प्लांट सेल आपण बघू शकतो हिरव्या कलरने दाखवलेली डायग्राम मध्ये. तर त्या सेल मध्ये तो जो हिरवा कलर आलाय तो या क्लोरोफिल पिगमेंट्स मुळे आलेला आहे. पिगमेंट्स हे कलरिंग एजंट असतात. जे प्लांटला हिरवा कलर आलेला आहे तो क्लोरोफिल मुळे आलेला आहे. तर प्लांट सेल मध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर प्लांट सेल having mitochondria. आता प्लांट सेल मध्ये माइटोकॉन्ड्रिया असतं की जे माइटोकॉन्ड्रिया आहे इट इज अ पॉवर हाऊस. पॉवर हाऊस म्हणजे काय, ते जी सेल आहे ती सेलला वर्क करण्यासाठी, काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे. आपण तर ती एनर्जी जी आहे तर ती माइटोकॉन्ड्रिया देते. जसे आपल्या घरामध्ये लाईट असेल, लाईटचं स्विच चालू केलं तर लाईट चालू होते, स्विच बंद केलं तर लाईट बंद होते. तर जी माइटोकॉन्ड्रिया आहे ती एक पॉवर हाऊस आहे. त्यालाच माइटोकॉन्ड्रिया असं बोलायचंय. प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. सगळ्यात महत्त्वाचं
क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? ते क्लोरोप्लास्ट म्हणजे कोणतीही सेल असेल तर त्या सेलमध्ये एक लिक्विड असतं. जसं आपल्या अंगामध्ये ह्युमन बॉडीमध्ये असेल ब्लड असतं, सेम त्याच पद्धतीने प्लांटमध्ये प्लांटच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट एक जेली लाईक स्ट्रक्चर असतं, लिक्विड असतं, त्याला बोलायचं क्लोरोप्लास्ट. आणि हे क्लोरोप्लास्ट काय करत असतं? तुमच्या आपल्या आपल्या टेक्स्टबुक मध्ये सांगितलेले की जे सोलार एनर्जी आहे, या ठिकाणी क्लीन करतोय. क्लोरोप्लास्ट या ठिकाणी क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. या डायग्राम मध्ये आपण बघू शकता की जे एक लिक्विड सारखं स्ट्रक्चर दाखवली त्याला क्लोरोप्लास्ट असं बोलायचंय, की जे लिक्विड फॉर्म मध्ये असतं, जेली लाईक असतं. आणि या क्लोरोप्लास्टचा रोल जो आहे, फंक्शन काय आहे, तर तो क्लोरोप्लास्ट त्या प्लांट सेल मध्ये सोलार एनर्जी कन्वर्ट टू केमिकल एनर्जी किंवा केमिकल रिएक्शन. या क्लोरोप्लास्टचा रोल काय आहे की ते केमिकल एनर्जी या ठिकाणी काय होते, जी सूर्यापासून एनर्जी आहे ती केमिकल एनर्जी मध्ये किंवा केमिकल रिएक्शन मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे सूर्याकडून एनर्जी आहे तिचं कन्वर्जन कशामध्ये होते? केमिकल रिएक्शन मध्ये होते. तर हे झालं प्लांट सेल सगळ्यात महत्त्वाचं. आता आपण जो दुसरा पार्ट आहे या चॅप्टर मधला प्लांट सेल नंतर आता आपल्याला बघायचंय ॲनिमल सेल. त्या ॲनिमल सेल मध्ये देखील कोणकोणते जे कंपोनंट आहे ते आपल्याला बघायचे. ॲनिमल सेल शेजारच्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की ॲनिमल सेल आहे दाखवलेली. ती ॲनिमल सेल सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲनिमल सेल मध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत, जे कोणकोणते घटक आहेत, सगळ्यात महत्त्वाचं या ॲनिमल सेल मध्ये तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता त्याला अशी डार्क बॉर्डर नाहीये जशी प्लांट सेल मध्ये होती. म्हणजे इथं सेल वॉल इज ॲब्सेंट, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल जी आहे ती इज ॲब्सेंट. मग आता सेल वॉल जर ॲब्सेंट असेल पण त्या सेलला एक शेजारची जी दाखवली डायग्राम आहे एक बाउंड्री दाखवली त्याला बोलायचे सेल मेम्ब्रेन. म्हणजे ॲनिमल सेल मध्ये ॲनिमल सेल हॅव्हिंग सेल मेम्ब्रेन. ॲनिमल सेलला सेल मेम्ब्रेन किंवा त्याचं दुसरं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे ॲनिमल सेल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे. आता हे त्यानंतर ॲनिमल सेल मध्ये काय आहे, न्यूक्लियस. कोणतीही सेल असली तर सेल मध्ये न्यूक्लियस असतो. म्हणजे ॲनिमल सेल हॅव्हिंग न्यूक्लियस. प्रत्येक सेल मध्ये न्यूक्लियस असतोच. त्यानंतर इट हॅव्हिंग म्हणजे ॲनिमल सेल हॅव्हिंग माइटोकॉन्ड्रिया. जे माणूस असेल, माणसाची जी ऍक्टिव्हिटी आहे, आपण हसतो, खेळतो, झोपतो, जे काही काम करतो त्याला काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे. ती एनर्जी आहे ती माइटोकॉन्ड्रिया देत असतं. म्हणजे माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस असं देखील बोलायचे. माइटोकॉन्ड्रिया काय पॉवर हाऊस आहे, आपल्याला एनर्जी सप्लाय करत असते आपल्या बॉडीला. त्यानंतर ॲनिमल सेल मध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स.
त्यानंतर सायटोप्लाझम, व्हॅक्युओल्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला शॉर्टकट ER बोलायचे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे काही कंपोनेंट्स आहेत. तर आता आपण वन बाय वन याचे जे काही ॲनिमल सेल असेल किंवा प्लांट सेल मध्ये जे सगळे कंपोनेंट्स आहेत त्यांची आपण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत. सेल वॉल मध्ये जे कंपोनेंट्स आहेत त्यांचा आपण आज या ठिकाणी डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. पहिला कंपोनेंट आहे सेल वॉल. जो सेल वॉल आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सेल वॉलचं काम काय आहे, तर आपल्या बुक मध्ये क्वेश्चन, तुम्हाला एक्सरसाइज मध्ये देखील प्रश्न आहे, फंक्शन ऑफ सेल वॉल. तर फंक्शन आहे याचं, फंक्शन इट प्रोटेक्ट सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे सेल ऑर्गेनेल असेल, सपोज ही एक सेल आहे, तिला ही सेल वॉल आहे. जसं आपल्या घराला वॉल कंपाऊंड असतं किंवा भिंती असतात, ते आपलं काय काम करतात, प्रोटेक्शनचं काम करतात. सेल त्याच पद्धतीने सेल वॉल जे आहे ते देखील काय करतात, हे प्रोटेक्शनचं काम करतात. कुणाचं, जे सेलचे ऑर्गेनेल्स आहेत, जसे सेल मध्ये न्यूक्लियस आहे, हे काय दाखवलंय, सेल वॉल. आणि हा सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट असतो, फक्त आणि फक्त प्लांट सेल मध्ये सेल वॉल प्रेझेंट असतो. त्यानंतर जे आतमध्ये लिक्विड आहे त्याला आपण काय बोललेले, क्लोरोप्लास्ट बोललेलो आहोत. ठीक आहे. तर हे जे आहे हे सेल वॉलचं काम आहे की प्रोटेक्शन करायचं, प्रोटेक्ट द सेल ऑर्गेनेल. सेल ऑर्गेनेल मध्ये न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, त्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स असतील किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, त्यांचं प्रोटेक्शनचं काम करतं. पुढचं जो त्या सेल वॉलचं काम आहे ते आहे, ही जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल ती इलॅस्टिक नेचरची आहे. इट इज इलॅस्टिक. जी सेल वॉल आहे तर ती इलॅस्टिक, म्हणजे ती ताणता येते. सगळ्यात महत्त्वाचं, जी जसं आपण रबर बँड ताणतो त्याच पद्धतीने ही जी सेल वॉल आहे ती ताणता येते. पुढचं जे फंक्शन किंवा जे काम आहे, इट स्टोर साइटोप्लाझम सेल मेम्ब्रेन. कंपोनेंट दूसरा सेल मेम्ब्रेन. आता हा सेल मेम्ब्रेन जो आहे तो फक्त आणि फक्त प्लांट सेल मध्ये प्रेझेंट नाही, तर तो ॲनिमल सेल मध्ये आहे. सेल मेम्ब्रेन इट फाउंड इन ॲनिमल सेल ओनली. जो सेल मेम्ब्रेन आहे तो फक्त आणि फक्त ॲनिमल सेल मध्येच बघायला मिळतो. आता या सेल, तुम्ही या शेजारी डायग्राम मध्ये बघू शकता की जी सेल मेम्ब्रेन दाखवली ते कशाचं काम करते, तर प्रोटेक्शनचं. जी सेल मेम्ब्रेन आहे इट प्रोटेक्ट इंटरनल सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे आतमध्ये जो न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, त्याचं हे प्रोटेक्शनचं काम करतोय कोण, सेल मेम्ब्रेन. त्यानंतर थर्ड, हे जे सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन बोलूया त्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. म्हणजे सिलेक्टिव्हली म्हणजे ज्या केमिकलला आतमध्ये घ्यायचंय त्यांनाच फक्त तो आतमध्ये येऊन देतोय, जे गरजेचे आहेत ते त्यांना हे काय करतोय, मेम्ब्रेन जो आहे
तो आतमध्ये घेतो, बाकीचे नको असलेले जे आहेत त्यांना बाहेरच रोखतोय. तर हे काम आहे. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. कोण? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ हे जे आहे हे फंक्शन आहे. इट प्रिव्हेंट एक्सेस अदर मटेरियल. म्हणजे जास्तीचे जे काही मटेरियल आहे त्यांना रोखण्याचं काम कोण करतोय? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन. तुम्ही बघू शकता या डायग्राम मध्ये. अशा पद्धतीने सेल मेम्ब्रेनचे जे आहे ते फंक्शन्स आहेत. फंक्शन्स आणि सेल मेम्ब्रेन त्याचं काम बघितलं, प्रोटेक्शनचं काम करतोय. तो कोणामध्ये? ॲनिमल सेल मध्येच फक्त सापडतोय. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. तो फक्त आणि फक्त सिलेक्टिव्हली ज्याला आतमध्ये घ्यायचे त्याच केमिकलला आतमध्ये घेतोय. आणि जो एक्सेस प्रिव्हेंट अदर मटेरियल, जे जास्तीचे मटेरियल आहे त्यांना रोखण्याचं काम करतोय सेल मेम्ब्रेन. त्यानंतर पुढचा जो ऑर्गनेल आहे तो म्हणजे तिसरा सेल ऑर्गनेल जो आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा एक तिसरा ऑर्गनेल आहे की जो प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये सापडतोय. सगळ्यात महत्त्वाचं हा जो सायटोप्लाझम आहे इट इज लिक्विड फॉर्म. म्हणजे हा जनरली हा कोणत्या फॉर्म मध्ये सापडतो? लिक्विड म्हणजे द्रव रूपात सापडतोय किंवा त्याला फ्लुइड फॉर्म, लिक्विडच्या रूपात किंवा फ्लुइडच्या रूपात बघायला भेटतोय. त्यानंतर इट इज स्टिकी. हा थोडासा चिकटसर असतो सायटोप्लाझम. त्यानंतर आणि तो इझी टू मूव्ह. तो पटकन मूव्ह होतो त्या ठिकाणी. आपण तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. आपण जी अगोदर डायग्राम दाखवली त्यामध्ये सायटोप्लाझम दाखवलं होतो लिक्विड फॉर्म मध्ये. आणि लिक्विड जे असते ते पटकन मूव्ह होतं, पुढं पुढं चालतं, स्टिकी आहे, चिकटसर आहे. आणि हा जो लिक्विड आहे किंवा सायटोप्लाझम आहे तो काय करतो? इट प्रोव्हाइड मीडियम टू केमिकल रिएक्शन. आता हे जे लिक्विड आहे लिक्विड काय करते? इट प्रोव्हाइड मीडियम टू केमिकल रिएक्शन. याचा अर्थ काय की जी प्रत्येक होणारी रिएक्शन मग ती प्लांट सेल मध्ये असेल किंवा ॲनिमल सेल मध्ये त्यासाठी एक केमिकल लागत असतं. जसं आपण भाजी बनवतो तर भाजी बनवतो असताना आपण पाणी जास्त वापरतो, पाण्याचा वापर करतो, आपल्याला माहिती आहे. तर सेम त्याच पद्धतीने की जे तुमचं सायटोप्लाझम आहे तो मीडियम प्रोव्हाइड करतो. कारण रिएक्शन तर करायची म्हटल्यानंतर एक मीडियम लागत असतं. इट प्रोव्हाइड मीडियम टू केमिकल रिएक्शन. मग ती फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करण्याची प्रोसेस असेल किंवा अदर बॉडी ऍक्टिव्हिटीज असतील सेलच्या, त्याचं काम काय करेल की सायटोप्लाझम प्रोव्हाइड मीडियम टू केमिकल रिएक्शन. पुढचं जे फंक्शन आहे हे सगळे काय आहेत? सायटोप्लाझमचे वेगवेगळे फंक्शन किंवा रोल म्हणूयात. इट स्टोअर ग्लुकोज, त्यानंतर व्हिटॅमिन्स, म्हणजे जे व्हिटॅमिन्स ग्लुकोज आहे त्यांना स्टोअर करण्याचं काम करतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे ईटर, म्हणजे जो सायटोप्लाझम आहे इट पुश ऑर्गनेल्स टू मूव्ह. म्हणजेच हे जे सायटोप्लाझम आहे लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळं ते काय करतात? जे इंटरनल ऑर्गनेल्स आहेत जसे मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम यांना पुढे ढकलण्याचं जे काम आहे ते काय करते? इझी टू मूव्ह
सायटोप्लाझम करते. कारण कोणतीही आता ते हे जे सायटोप्लाझम आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे ते पुढे जाण्यासाठी काय होते, मदत होती, म्हणजे पुश करते ते. तर हे झालं सायटोप्लाझमचं फंक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो सायटोप्लाझम आहे तो कुठे सापडतो, तर हे जे सेल मेम्ब्रेन आहे किंवा सेल वॉल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो सायटोप्लाझम आहे तो कुठे सापडतो, तर हे जे सेल मेम्ब्रेन आहे किंवा सेल वॉल आहे आणि न्यूक्लियस, हे काय आहे, सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस याच्या मध्यभागी हे जे डॉट डॉट ने दाखवलेलं आहे पूर्ण, सेल वॉल आणि न्यूक्लियसच्या मध्यभागी हे जे काही डॉटेड दाखवले ते सगळं काय आहे, सायटोप्लाझम आहे. तर अशा पद्धतीने सायटोप्लाझम आपण या ठिकाणी बघितलेला आहे, त्याचं फंक्शन असेल. त्यानंतर पुढचा जो मेम्ब्रेन आहे किंवा जे पुढचं कंपोनंट आहे तो आहे न्यूक्लियस. जो कंपोनंट आहे पुढचा तो आहे न्यूक्लियस. आता हा प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दोघांमध्ये बघायला भेटतोय, त्यामुळे आपण फक्त इथं सेल बोललोय. आणि याच्या सेलमध्ये सेल वॉल आहे, न्यूक्लियस आहे. आता आपल्याला या न्यूक्लियसचा स्टडी करायचा आहे. व्हॉट इज द न्यूक्लियस? तर सगळ्यात महत्त्वाचं, न्यूक्लियस इज अ मास्टर ग्लँड. इट इज मास्टर ग्लँड. म्हणजे न्यूक्लियस जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा घटक आहे की जो मास्टर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या पूर्ण सेलला काय करतो, कंट्रोल करत असतो. इट कंट्रोल ऑल ऑर्गन्स. म्हणजे सगळे जे काही आपण बघितलेले आत्ताचे कंपोनंट आहे किंवा ऑर्गन आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करतंय, न्यूक्लियस करत असतो त्या सेलचा. त्यानंतर इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. म्हणजे जे काही सेलच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जसं तुमचं फोटोसिंथेसिस असेल किंवा सेल डिव्हिजन असेल, हे सगळं कोण काम कंट्रोल करतं, इथे न्यूक्लियस करत असतो. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, इट ट्रान्सफर hereditary characters from parents to offspring किंवा चाइल्ड्स. म्हणजे पालकांकडून मुलांना जे काही कॅरेक्टर येतात त्यांचं हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आपण त्याला बोलतो. हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता. जे काही आई वडिलांचे कॅरेक्टर असतात ते आपल्यामध्ये ट्रान्सफर होतात, ते ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, न्यूक्लियस करतो. हे महत्वाचं आहे. हे जे काही फंक्शन्स आहेत न्यूक्लियसचे फंक्शन्स या ठिकाणी आपण बघितले. इट इज अ मास्टर ग्लँड, इट कंट्रोल ऑल ऑर्गन्स, इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, इट ट्रान्सफर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. आई वडिलांकडून आपल्याला जे कॅरेक्टर आले, कॅरेक्टर कोणते असतील, दिसणं म्हणजे आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसतो, आपला रंग असेल, स्किन असेल, हेअरस्टाईल असेल किंवा आपली जी काही बोलण्याची पद्धत असेल, ऑल ऑर्गन असतील, तर ते कॅरेक्टर कोणाचे, आई वडिलांकडून आपल्याला आले. तर हे याचं काम कोण करतो, हे कंट्रोलचं न्यूक्लियस काम करतो. त्यानंतर पुढचा जो ऑर्गन आहे तो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पुढचा कंपोनंट फिफ्थ, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डायग्राम तुम्ही बघू शकता. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी डायग्राम आहे त्यामध्ये बघा असे एक पाईप दाखवलेले आहेत. त्या पाईप्स मध्ये त्याला काय बोलायचे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे कुठं प्रेझेंट असतात, तर आपल्या सेल मध्ये प्रेझेंट असतात, जे आपण सेल दाखवली होती. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला
E.R असं देखील बोलतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याचं जे फंक्शन आहे, याचं जे काम आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतोय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज फ्रेमवर्क म्हणजे जी काही सेल आहे, सेलमध्ये जे काही स्ट्रक्चर आहे, ऑर्गन आहे, त्यांचं जे फ्रेमवर्क आहे म्हणजे जे त्यांचा आकार बनवण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. इट इज फ्रेमवर्क. त्यानंतर इट सपोर्ट टू सेल. म्हणजे हे सेलला सपोर्ट देण्याचं काम करते, आधार देण्याचं काम. त्यानंतर इट मेक, हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याचं एक महत्त्वाचं काम आहे की जे आपण व्हेनेवर वी टेक चे काम. त्यानंतर इट मेक, हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याचं एक महत्त्वाचं काम आहे की जे आपण व्हेनेवर वी टेक एनी टॉक्सिक फूड, जर आपण ते विषारी पदार्थ खाल्ला तर आपल्या पोटामधून तो बाहेर काढण्याचं काम कोण करतो? हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपण जेवण करत असो, जेवण करताना सपोज काही बॅक्टेरिया गेले आपल्या पोटामध्ये, ते बॅक्टेरिया बाहेर टाकण्याचं काम कोण करतो? हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे टॉक्झिन्स असेल आणि ते टॉक्झिन कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडतं? तर लिक्विड फॉर्म मध्ये किंवा पाण्याच्या फॉर्म मध्ये. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम की ज्याच्यामध्ये इट मेक टॉक्सिक सबस्टन्स सोल्युबल इन वॉटर. म्हणजे जे काही टॉक्सिक सबस्टन्स आहे ते पाण्यात विरघळवण्याचं काम करतं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो? टॉक्सिक सबस्टन्सला विरघळवतो पाण्यामध्ये. त्यानंतर इट पुश और फ्लश आउट, म्हणजे जे काही विषारी द्रव्य आहे ते आपल्या बॉडीतून बाहेर फ्लश आउट करण्याचं काम कोण करतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे काही टॉक्सिक असतं, टॉक्सिक सबस्टन्स ते पाण्यात विरघळवायचं ते काम कोण करतोय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ते आपल्या बॉडीच्या बाहेर, अंगातून बाहेर टाकण्याचं काम कोण करतोय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्ही डायग्राम बघू शकता, त्यामध्ये एक असे डॉटेड दाखवले पार्टिकल, त्याला सिस्टर्नी बोलायचे, सिस्टर्नी. त्यानंतर हे भरपूर असे एक पाईपलाईन स्ट्रक्चर दाखवलेत, एकात एक गुंतागुंतीचे दाखवलेत, ते महत्वाचे आहे. त्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अशा पद्धतीने कंपोनंट पुढचा जो होता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तो आपण या ठिकाणी बघितला. सेल मधला पुढचा जो कंपोनंट आहे तो आहे लायसोझोम. आता लायसोझोम जो आहे त्याचे डायग्राम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कशा पद्धतीने तो जो लायसोझोम आहे तो या ठिकाणी काम करतोय. लायसोझोमची जी डायग्राम आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जी एक दाखवली सर्क्युलर फॉर्म मध्ये दाखवलेली आहे. त्याच्यात जे काही स्ट्रक्चर आहे त्याचे नाव आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की सिंपल मेम्ब्रेन आहे त्यामध्ये. आता हा जो लायसोझोम आहे तो त्या सेल मध्ये कशाचं काम करतो? तर सगळ्यात महत्त्वाचं जे फंक्शन आहे लायसोझोमचं फंक्शन ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर फर्स्ट फंक्शन आहे लायसोझोमचं, इट इज रिलेटेड टू इम्युनिटी सिस्टीम. हा जो लायसोझोम आहे तो इम्युनिटी सिस्टीमशी रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू इम्युनिटी सिस्टीम. आपली जी अंगातली रोगप्रतिकार क्षमता आहे त्याच्याशी हा रिलेटेड आहे. इम्युनिटी सिस्टीम. इट डिस्ट्रॉय द व्हायरस, बॅक्टेरिया
म्हणजे लायसोसोम जे आहे तर ते काय काम करतात की जे व्हायरसेस असेल बॅक्टेरिया असेल त्यांना काय काम करतंय डिस्ट्रॉय नष्ट करण्याचं काम करतंय. लायसोसोम डिस्ट्रॉय व्हायरसेस बॅक्टेरिया. तिसरा आहे इट वॉर्म आउट सेल्युलर ऑर्गेनेल्स. जे सेल मधले ऑर्गन्स आहेत सपोज आता आपल्याला सपोज जखम झाली असेल जखम झाल्यानंतर त्यामध्ये तयार जर इन्फेक्शन झालं सेप्टिक झालं तर त्यामध्ये काय पस तयार होतो आणि जो पस आहे तो आपल्या सेल आहेत त्या सेलला काय करतो तो नष्ट करत असतो त्यापासून वाचवण्याचं काम कोण करतो लायसोसोम. तर हा जो लायसोसोम आहे तो वॉर्म आउट सेल्युलर ऑर्गेनिल्स ज्या खराब झालेल्या सेल्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम किंवा वॉर्म करण्याचं काम लायसोसोम करतोय. आता त्यामध्ये इट डिस्ट्रॉय ओल्ड सेल. आता सगळ्यात महत्त्वाचं जर प्रत्येक 3 दिवसानंतर 72 तासाने आपल्या अंगामध्ये सेल तयार होतात. आता ज्या जुन्या झालेल्या सेल आहेत ओल्ड ज्या सेल आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नष्ट करण्याचं काम कोण करतो हा लायसोसोम करत असतो. ज्या जुन्या सेल आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम लायसोसोम करतो. त्यालाच सुसाइड बॅग. लायसोसोमला सुसाइड बॅग देखील बोलायचे कारण तो काय करतो इट किल इट्स ओन बॉडी सेल. म्हणजे आपल्या ज्या बॉडीमध्ये जे काही सेल ऑर्गेनेल्स आहे किंवा सेल्स आहेत त्यांना किल करण्याचं काम करतो हा लायसोसोम करत असतो. ज्यावेळेस व्हिटॅमिन्स व्हायरस असेल बॅक्टेरिया असेल यांना किल झाले त्यानंतर ज्या काही त्या सेलमध्ये सेल्स असतील सेल डेब्रिज असतील म्हणजे जुन्या ज्या काही सेल असतील त्यांना देखील नष्ट करण्याचं काम कोण करतो हा लायसोसोम करतो. त्यामुळे त्याला सुसाइड बॅग्स बोलायचे. ड्युरिंग स्टार्वेशन ज्यावेळेस उपासमार किंवा आपण जेवत नाही ज्यावेळेस आपण जेवत नाही स्टार्वेशन उपोषण किंवा उपाशी असतो त्यावेळेस स्टार्वेशन मध्ये लायसोसोम डायजेस्ट अँड स्टोअर प्रोटीन्स. आता ज्या प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स ज्या वेळेस आपण जेवत नाही सपोज तुम्ही जर 2 दिवस जेवला नाही तर तुमच्या ज्या अंगामधले जे ठीक आहे तर हे लायसोसोमचं काम आहे. लायसोसोमचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सुसाइड बॅग. इट डिस्ट्रॉय ओल्ड सेल त्यालाच सेल डेब्रिज बोलायचे. इट वॉर्म आउट द सेल्युलर ऑर्गेनेल्स म्हणजे जे काही सेल्युलर ऑर्गेनेल्स आहे त्यांना गरम करून किल करण्याचं काम कोण करतोय हा लायसोसोम करतोय. इट डिस्ट्रॉय व्हायरस आणि बॅक्टेरिया. व्हायरस आणि जसं आपल्याला सर्दी झाली असेल कॉमन कोल्ड तर तो सर्दी बरी करण्याचं काम किंवा सर्दीचा जो व्हायरस आहे त्याला किल करण्याचं काम कोण करतो हा लायसोसोम करतोय. बॅक्टेरिया असेल तुम्हाला काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर ते बॅक्टेरिया किल करण्याचं काम कोण करतो हा लायसोसोम. म्हणून हा इट इज रिलेटेड टू इम्युनिटी सिस्टीम. आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे त्या रोगप्रतिकार क्षमतेचं संरक्षण किंवा रोगप्रतिकार क्षमतेशी ही रिलेटेड कंपोनंट आहे कोण लायसोसोम. ठीक आहे अशा पद्धतीने लायसोसोम काम करतो. शेवटचा जो कंपोनंट आहे तो आहे व्हॅक्युअल्स. आता व्हॅक्युअल्स म्हणजे काय की ज्या मराठीमध्ये सांगायचं झालं तर ते इट इज ह्या ज्या आहेत ते पिशव्या आहेत रिकाम्या व्हॅक्युअल्स. 7 व्हॅक्युअल्स. आता तुम्ही व्हॅक्युअल्स या ठिकाणी डायग्राम बघू शकता की ज्या डायग्राम मध्ये एक असं सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. व्हॅक्युअल्सलाच
इट इज लाईक सॅक. पिशव्यांसारखं त्याचं काम आहे, तो पिशवीसारखं काम करतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या हे सॅक असेल, पिशव्या असतील, त्यामध्ये आपण काय करतो, जे वस्तू असतील किंवा सामान असेल ते स्टोअर करण्याचं ठेवण्याचं काम करतो. पण आता हे जे व्हॅक्युअल्स आहेत ते कोणतं सामान किंवा मटेरियल ठेवतात, तर जे आपल्या बॉडीमधनं विषारी असेल किंवा जे अनवॉन्टेड असेल, वेस्ट मटेरियल, इट स्टोअर वेस्ट मटेरियल and throw out of body. म्हणजे ज्यावेळेस जे वेस्ट मटेरियल आहे ते स्टोअर करण्याचं काम करतं आणि ते शरीरातून बाहेर फेकण्याचं काम कोण करतं, हा तुमचा व्हॅक्युअल्स. हे पिशवीसारखं आहे, पिशवीमध्ये ते घाण असेल, अनवॉन्टेड पार्टिकल असेल, वेस्ट असेल, त्याला स्टोअर करतं आणि ते फेकून देण्याचं काम करते. त्यानंतर हा जो व्हॅक्युअल्स आहे, इट स्टोअर जे वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल in the form of solid, liquid. सॉलिड आणि लिक्विडच्या फॉर्म मध्ये काय करते, स्टोअर करते. म्हणजे जी पिशवी आहे, जी व्हॅक्युअल्स आहे, ते काय करते, वेस्ट मटेरियलला स्टोअर करतो. कोणत्या फॉर्म मध्ये, एक तर सॉलिड फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये. हे व्हॅक्युअल्सचे काय बघतोय आपण, फंक्शन्स. त्यानंतर इट मेंटेन ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ सेल. आता ही जी सेल आहे, ही सेल व्हॅक्युअल्स आहे, ते काय करते, ऑस्मॅटिक प्रेशर म्हणजे जसा आपण फुगा फुगवला, त्या फुगवलेल्या फुग्यामध्ये आतमध्ये हवा आहे आणि ती जी हवा आहे ती काय करते, बाहेर येण्याचं काम करते. परंतु तो जो फुगा असेल तो बाहेर येऊन देतो हवा नाही. म्हणजे इट मेंटेन ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ सेल. आता सेल असेल, ती सेलचा ऑस्मॅटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोण करतोय, व्हॅक्युअल्स करते. तो त्या पद्धतीने स्टोअर करतोय, ऑस्मॅटिक प्रेशरला मेंटेन करतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा इन ॲनिमल सेल इट स्टोअर वॉटर प्रोडक्ट अँड फूड. म्हणजे माणसामध्ये जे काही वॉटर प्रोडक्ट आहे, वॉटर प्रोडक्ट स्टोअर करण्याचं काम किंवा फूड स्टोअर करण्याचं काम कोण करतंय, व्हॅक्युअल्स करतंय. ॲनिमल सेल स्टोअर किंवा इन ॲनिमल सेल इट स्टोअर वॉटर प्रोडक्ट अँड फूड. नेक्स्ट आहे आणि जे प्लांट सेल आहे, इन प्लांट सेल इट गिव्स टर्जिडिटी और रिजिडिटी. म्हणजे जी सेलला आकार देण्याचं काम कोण करतोय, प्लांट सेलचा जो आकार देण्याचं काम हे व्हॅक्युअल्स येते. कारण मी तुम्हाला सांगितलं की ही एक प्रकारची पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये जर हवा फुगवली तर ते काय करते, तिचा आकार वाढतोय. त्यामुळे तो रिजिडिटी आणि टर्जिडिटी देण्याचं काम जे आहे तो करतोय. पुण्यामध्ये प्लांट सेलमध्ये. अशा पद्धतीने व्हॅक्युअल्सचं काम आपण या ठिकाणी बघितले. व्हॅक्युअलची डायग्राम तुम्ही बघू शकता. इट इज लाईक सॅक, इट स्टोअर वेस्ट मटेरियल स्टोअर करण्याचं काम करतोय. आणि जो वेस्ट मटेरियल आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर सॉलिड आणि लिक्विड त्यांना स्टोअर करण्याचं काम करतोय. त्याचबरोबर तो इट मेंटेन ऑस्मॅटिक प्रेशर. ही जी पिशवी आहे ती ऑस्मॅटिक प्रेशर म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट करण्याचं काम त्याला बोलते ऑस्मॅटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम करते. प्लांट सेल मध्ये इट गिव्स द टर्जिडिटी अँड रिजिडिटी. त्या प्लांट सेलला आकार देण्याचं काम आणि तिचं टर्जिडिटी असेल किंवा रिजिडिटी त्याचं काम कोण करतोय, व्हॅक्युअल्स. आणि जो ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेल मध्ये स्टोअर वॉटर प्रोडक्ट, पाण्याचे जे काही प्रोडक्ट असतील वेगवेगळे आणि अन्न साठवण्याचं काम करते. आता
अशा पद्धतीने कंपोनंट्स बघितले आपण, वेगवेगळे कंपोनंट्स बघितले. सेल, त्यामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांचे हे वेगवेगळे कंपोनंट. शेवटचा जो कंपोनंट आहे त्याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. शेवटच्या कंपोनंटचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट सगळ्यात महत्त्वाचं, क्लोरोप्लास्ट हा जो क्लोरोप्लास्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, इट फाउंड इन ॲनिमल सेल, प्लांट सेल. क्लोरोप्लास्ट जो आहे तो प्लांट सेल मध्ये सापडतो. त्यानंतर इट इज युजफुल फॉर फोटोसिंथेसिस. आता हा जो क्लोरोप्लास्ट आहे तो फोटोसिंथेसिस मध्ये युजफुल आहे. आणि फोटोसिंथेसिस म्हणजे काय? टू प्रोड्यूस फूड, अन्न तयार करण्याचं जे काम आहे त्यामध्ये हा क्लोरोप्लास्ट महत्वाचा रोल प्ले करतो. आता हा सगळ्यात महत्त्वाचा क्लोरोप्लास्ट gives color to plant, त्यानंतर flower and fruits. क्लोरोप्लास्ट gives color to plant, flower, fruit. म्हणजे जे झाड आहे, आपल्याला माहिती आहे झाडं कशी असतात, हिरवे असतात जनरली, फ्लावर असतील, लीफ असेल, फ्रूट असेल, त्यांना जे कलर येतो स्पेसिफिक, तर तो या क्लोरोप्लास्ट मुळे येत असतो. आता ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतात? क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोप्लास्ट हॅव्हिंग क्लोरोफिल पिगमेंट्स. क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात आणि हे पिगमेंट्स काय असतात? कलरिंग एजंट्स. क्लोरोप्लास्ट हॅव्हिंग क्लोरोफिल पिगमेंट्स. मग क्लोरोफिल ए असेल, बी, सी अशा पद्धतीने क्लोरोफिलचे पिगमेंट्स आहेत, कलर आहेत, कलरिंग एजंट्स आहेत. क्लोरोफिल ए मुळे काय होते? झाडांना हिरवा कलर येत असतो. फोटोसिंथेसिसचं काम करतं, अन्न तयार करण्याचं. इट फाउंड इन प्लांट सेल. ही जी क्लोरोप्लास्ट आहे जनरली प्लांट सेल मध्ये सापडते. त्यानंतर हे जे क्लोरोप्लास्ट आहे सोलार एनर्जी कन्वर्ट टू केमिकल एनर्जी. म्हणजे सूर्याकडून येणारी जी काही एनर्जी तिचं कन्व्हर्जनचं काम करते कशामध्ये? केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी म्हणजे काय? की जे काही केमिकल म्हणजे आपलं ग्लुकोज तयार झालेला आहे, ग्लुकोज जे अन्न तयार झालं ते केमिकलच्या फॉर्म मध्ये आहे. सूर्याकडून फक्त काय आलाय? लाईट आलेला आहे. आणि हवेतला काय असतो? कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करून झाड काय तयार करते? अन्न तयार करते. म्हणजे अन्न कोणत्या फॉर्म मध्ये असतं? ग्लुकोज, व्हिटॅमिन्स हे काय आहेत? केमिकल आहेत. म्हणून सोलार एनर्जी कन्वर्ट टू केमिकल एनर्जी हे काम कोण करते? क्लोरोप्लास्ट. त्यानंतर शेवटचं जे फंक्शन आहे, फंक्शन्स, ही सगळे काय आहेत? फंक्शन्स आहेत क्लोरोप्लास्ट. शेवटचं जे फंक्शन आहे इट हॅव्हिंग. आता हे क्लोरोप्लास्ट जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. सगळ्यात महत्त्वाचं लिक्विड फॉर्म. त्या सेल मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि त्या सेल मध्ये इट हॅव्हिंग डीएनए, राइबोसोम्स, त्यानंतर आहे तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस. म्हणजे त्या लिक्विड फॉर्म मध्ये क्लोरोप्लास्ट मध्ये काय असते? तुमचा डीएनए असेल, राइबोसोम्स आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, न्यूक्लियस. हे सगळे ऑर्गन काय असतात? त्या फ्लो म्हणजे तरंगत असतात, म्हणून ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे क्लोरोप्लास्ट. अशा पद्धतीने हे जे क्लोरोप्लास्ट आहे आपण या ठिकाणी बघितलंय. तर आज आपण 8वीचा 8th स्टँडर्डचा सायन्सचा जो पार्ट आहे, चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 10
सेल अँड सेल ऑर्गॅनिल्स बघितला आणि आपण जो चॅप्टर शिकलेलो आहोत हे पॉइंट वाईज शिकलोय. तर हेच यावरती तुम्हाला प्रश्न एक्झरसाइज मध्ये दिलेले आहे. त्याच पद्धतीने आपण काय केलंय हा चॅप्टर सिक्वेन्शियल की ज्याचा उपयोग तुम्हाला शिकण्यासाठी पण आणि तुमचा एक्झरसाइज स्वाध्याय एक्झरसाइज जे तुमच्या मागच्या बाजूला दिले त्याची उत्तर कशा पद्धतीने लिहायचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशाच पद्धतीचे जे आपले व्हिडिओज आहेत तुम्हाला बघण्यासाठी जे तुम्हाला एज्युकेशनल अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे. आपलं जे चॅनल आहे शाहू सायन्स अकॅडमी ते सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणारे जे व्हिडिओज आहेत अभ्यासासाठी ते युजफुल ठरेल आणि जे नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड असतील. आपलं यूट्यूब चॅनल शाहू सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा.